MA मराठी M54 मराठी 123 मध्ययुगीन वाङ्मयाचा इतिहास प्रथम सत्र पुस्तक 4 बखर वाङ्मय या पुस्तकातील घटक 1 आपण बघूया की बखर वाङ्मयाची पार्श्वभूमी। या घटकाच्या उद्दिष्टांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला मराठी साहित्य निर्मिती समजून घेता येईल, बखर वाङ्मयाची निर्मिती काळ सांगता येईल आणि बखर वाङ्मयाची पार्श्वभूमी सांगता येईल। आता आपण प्रास्ताविक बघूया की बखर वाङ्मय हा मध्ययुगीन काळात उदयाला आलेला एक महत्त्वाचा वाङ्मय प्रवाह होय। आशय आणि अभिव्यक्तीच्या दृष्टीने हा वाङ्मय प्रकार वैशिष्ट्यपूर्ण राहिलेला आहे। विविधांगी साहित्यिक वैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या वाङ्मय प्रवाहाने मराठी गद्य वाङ्मयाच्या सृष्टीत स्वतःचे पृथगात्म स्थान निर्माण केले आहे। इसवी सनाच्या 12व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंतच्या प्रदीर्घ कालखंडात प्राचीन मध्ययुगीन मराठी साहित्य व्यापलेले आहे आणि प्राचीन मध्ययुगीन कालखंडात महाराष्ट्रीयन संतांनी पंडितांनी पद्यामध्येच विपुल प्रमाणात साहित्य निर्माण केले। 12व्या शतकात मानव ग्रंथांच्या अनुयायांनी गद्यात रचलेले ग्रंथ आणि 16व्या-17व्या शतकात बखरकारांनी लिहिलेल्या बखरी यांचा अपवाद सोडला तर संतांची आणि पंडितांची लेखन परंपरा ही पद्य परंपरा असल्याचे दिसते आणि शिवकालानंतर बहरास आलेल्या शायरी साहित्याची परंपरा ही देखील पद्य लेखनाचीच परंपरा आहे। साहित्यामध्ये पद्यलेखन महत्त्वाचे ठरत असले तरी पद्यलेखनाचे रूप हे भाषिक आविष्काराचे मूलभूत रूप असते। कोणत्याही भाषेचा प्रारंभ हा गद्यरूपातून होत असतो। प्राचीन कालखंडातील पुरातन भाषिक आविष्कार हे शिलालेख, ताम्रपट यासारख्या कोरीव साहित्यातून पाहावयास मिळतात आणि ते आविष्करण गद्यामध्येच असते। मराठी भाषेमध्ये देखील पहिला भाषिक आविष्कार गद्यामधूनच झालेला आहे। महानुभाव पंथीय लेखकांच्या लेखनामधून मराठी भाषेच्या आद्य काळातील गद्याची पायाभरणी झाली आणि पुढे बखर वाङ्मयाच्या निर्मितीमधून मध्ययुगीन मराठी गद्याला नवे बळ प्राप्त झाले। मध्ययुगीन मराठी गद्याचे वैभव बखर वाङ्मयातून लक्षणीय स्वरूपात प्रकट झाल्याचे दिसून येते। बखर वाङ्मयाला विविध परिमाणे आहेत। तत्कालीन भाषा, व्यवहार, राज्यकारभार, धार्मिक सामाजिक स्थिती जाणून घेण्यासाठी ते मोठे विश्वसनीय आणि उपयुक्त ठरते। त्या कालखंडातील इतिहासाचे दर्शन बखरीतून प्रभावीपणे घडते आणि त्यामुळे तत्कालीन इतिहास समजून घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज म्हणून बखर साहित्याकडे पाहिले जाते। बखर वाङ्मय हे जसे वाङ्मयीनदृष्ट्या महत्त्वाचे आहे तसे ते ऐतिहासिकदृष्ट्याही महत्त्वाचे आहे। हे बखर वाङ्मय मध्ययुगीन मराठी वाङ्मय इतिहासातील शेवटचा टप्पा आहे। यानंतरच्या कालखंडात म्हणजे 19व्या शतकात अव्वल इंग्रजी आमदनीत विपुल गद्यलेखनाची परंपरा आणि गद्यलेखनाचा विकास जाणून घेणे अगत्याचे ठरते। प्रस्तुत प्रकरणातून गद्यलेखनाची पूर्वपरंपरा व बखर वाङ्मयाची पार्श्वभूमी जाणून घेतल्यास या बखर लेखनाचे वाङ्मयीनदृष्ट्या व ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व लक्षात येईल। आता आपण विषयाकडे वळूया की विषय विवेचन। या वाङ्मय प्रवाहाच्या अभ्यासातून मराठी गद्याचे मूळ, बखर गद्याच्या निर्मितीची पार्श्वभूमी, बखर गद्याच्या विकासाचा काळ, बखरीच्या रूपाने मराठी साहित्यात उदयाला आलेला नवा वाङ्मय प्रवाह आणि या वाङ्मय प्रवाहाची भरभराट आणि अस्त इत्यादी घटकांचे ज्ञान प्रस्तुत विवेचनात होईल। याशिवाय मराठी सत्तेचा उत्कर्ष आणि ऱ्हास याविषयी थोडक्यात माहिती मिळेल। शिवाय या स्वतंत्र वाङ्मय प्रवाहाचा गाभा स्पष्ट होईल आणि वाङ्मयीनदृष्ट्या या साहित्य प्रकाराचे महत्त्व लक्षात येईल। आता मराठी वाङ्मयाचा उगम, नंतर मराठी गद्य वाङ्मयाचा उगम बघूया, नंतर बखर वाङ्मयाचा उदय, नंतर मराठी साहित्यातील बखर पर्व, नंतर बखर वाङ्मयाची पार्श्वभूमी, त्यानंतर मराठी गद्य वाङ्मयाची पूर्वपीठिका, महानुभाव गद्य आणि बखरीचा अनुबंध काय आहे, त्यानंतर बखर वाङ्मयाची राजकीय पार्श्वभूमी, बखर वाङ्मयाची सामाजिक पार्श्वभूमी, बखर वाङ्मयाची धार्मिक पार्श्वभूमी, बखर वाङ्मयाची पार्श्वभूमी आकलन, हे सर्व घटक आपण या घटक 1 बखर वाङ्मयाची पार्श्वभूमी यामध्ये बघणार आहोत। आता बखर वाङ्मयाचा उगम, मराठी वाङ्मयाचा उगम साधारणतः 12व्या शतकापासून झाला। या काळापासून तर 16व्या शतकापर्यंत जे वाङ्मय निर्माण झाले ते प्रामुख्याने पद्यमय म्हणजे कवितेच्या स्वरूपात होते, पद्य स्वरूपात होते, कवितेच्या स्वरूपात होते। पाठांतराची पूर्वपरंपरा आणि भक्तिभावनेच्या उत्कृष्ट
उत्कट अभिव्यक्तीसाठी मानवाला पद्य हा प्रकार गद्यापेक्षा अधिक जवळचा वाटला असावा. त्यामुळे प्राचीन आणि मध्ययुगीन काळातील मराठी वाङ्मय पद्याच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात आढळते, काव्यमय आढळते आणि हे वाङ्मय ईश्वर भक्तीपोटी उदयाला आलेले आहे. मानवाची ईश्वराविषयी असलेली भक्ती, श्रद्धा, उपासना, आराधना कवितेच्या माध्यमातून प्रकट होणे स्वाभाविक आहे आणि ईश्वर हा मानवाचा केंद्रबिंदू असलेला प्राचीन व मध्ययुगीन काळ हा पद्याच्या रूपातील वाङ्मय निर्मितीचा काळ आहे. हे खरे असले तरी मराठी वाङ्मयाच्या उगमाच्या काळातच मराठी गद्याचाही उगम झालेला आढळतो. त्यामुळे मराठी गद्य वाङ्मयाची परंपरा प्राचीन आहे असे ठामपणे म्हणता येईल. त्यानंतर मराठी वाङ्मयाचा गद्य वाङ्मयाचा उगम. मराठी वाङ्मयाचा जन्म सर्वसाधारणपणे 12व्या शतकाच्या कालखंडात झालेला असल्याचा पाहावयास मिळतो. मराठी वाङ्मयाच्या उगमाच्या काळातच महानुभाव अनुयायांनी गद्य वाङ्मयाची निर्मिती केली असे असले तरी महानुभाव गद्य लेखनाच्या पूर्वी विविध शिलालेखांमधून व विविध ताम्रपटातून मराठी गद्याचे नमुने पाहावयास मिळतात. वाङ्मयीन दृष्टीतून त्यांच्यात विशेष काही सापडत नसले तरी तत्कालीन संस्कृतीची कल्पना येण्यासाठी हे लेखन लक्षणीय स्वरूपाचे ठरते. शके 961च्या इसवी सन 1039च्या सुमारास श्रीपती भट्टाने ज्योतिष रत्नमाला या टीकाग्रंथाचे लेखन केले आणि हा टीकाग्रंथ मराठी साहित्याचा आणि मराठी गद्याचा देखील पहिला ग्रंथ असल्याचे मत अभ्यासकांनी नोंदवले आहे. श्रीपती भट्टांचा हा ग्रंथ संस्कृत प्रचुर भाषा व विचार रूपातून निर्माण झाला आणि संस्कृत टीका भाषांच्या पद्धतीने आकारास आलेला हा ग्रंथ उल्लेखनीय स्वरूपाचा आहे. या ग्रंथातील संस्कृतीनिष्ठ विचार परंपरा या पुढील मराठी भाष्य ग्रंथातून व विशेषतः पंडिती साहित्यातून विभिन्न स्वरूपात व्यक्त केली गेली आणि प्राचीन मराठी गद्य लेखनामध्ये महानुभाव गद्याचे स्थान अनन्यसाधारण स्वरूपाचे आहे. महानुभाव पंथातील लीळाचरित्र हा ग्रंथ केवळ महानुभावांच्या पंथाच्या दृष्टीनेच नव्हे तर संबंध महाराष्ट्रीय समाजाच्या दृष्टीने देखील महत्त्वपूर्ण ठरतो आणि लीळाचरित्र हा ग्रंथाच्या रूपातून खऱ्या अर्थाने मराठी गद्याची पायाभरणी झाली आणि या गद्य ग्रंथाच्या बळावर पुढे महानुभाव साहित्याचे विकसन झाले आणि त्याचबरोबर मराठी गद्य लेखनाचे देखील विकसन झाले. मराठी वाङ्मय निर्मितीच्या प्रारंभकाळी गद्य वाङ्मयाची पायाभरणी करून महानुभाव साहित्यकारांनी गद्य वाङ्मयाला समृद्ध केले आणि लीळाचरित्राबरोबरच महानुभावांचे सूत्रपाठ, स्मृतिसह, दृष्टांतपाठ, पंचवार्तिका इत्यादी ग्रंथ गद्य स्वरूपात लिहिले गेले आहेत. आणि याआधी व्यावहारिक स्वरूपाचे गद्य लिहिले जात होते. ज्योतिष, वैद्य, जारण, मारणादी प्रयोग इत्यादी संबंधीची चोपडी किंवा पंचतंत्र, सिंहासन बत्तीस यासारख्या नीतिकथा त्या काळी गद्यात लिहिल्या गेल्या आणि पण काळाच्या ओघात त्या गडप झाल्या. शिलालेखेतील गद्य प्राय ओळी, जमा खर्चाच्या पद्धती, लेखन कल्पतरू यासारख्या हेमाडपंथी रचना गद्याच्या स्वरूपात आढळतात. त्यानंतर माहिमभट, केशवदास, पंडित भीष्माचार्य वगैरे महानुभाव ग्रंथकार नाथपूर्व काळातील ग्रंथलेखक म्हणून ठळकपणे नजरेसमोर येतात आणि महानुभावांच्या लीळाचरित्र, सूत्रपाठ, दृष्टांतपाठ, स्मृतिसळ, मूर्तिप्रकाश, गोविंद प्रभू चरित्र, पंचवार्तिका इत्यादी ग्रंथांवरून 13व्या शतकातील मराठी भाषेचे स्वरूप अभ्यासकांच्या लक्षात येते आणि तत्कालीन सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती समजून घेण्यासाठी एक गद्य वाङ्मय अतिशय उपकारक ठरते. त्याचप्रमाणे त्या काळातील धार्मिक व राजकीय स्थितीचे दर्शन या गद्य लेखनातून प्रभावीपणे घडते आणि यादव काळातील लोकभाषेचे, लोकजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन या गद्य वाङ्मयातून घडते. यादव काळानंतर मराठी गद्य लेखन फारसे दिसून येत नाही. यानंतरच्या काळातील मराठी गद्य वाङ्मय कदाचित काळाच्या उतरात लुप्त झाले असेल. एकनाथांच्या काळात नाथांनी अर्धदास्त यासारखी 1-2 प्रकरणे फारशी प्रचूर गद्यात लिहिली आहेत. यानंतर
फादर स्टीफन्स यांनी ख्रिस्त पुराणाला गद्यात प्रस्तावना लिहिली आहे आणि या प्रस्तावनेतून 16व्या शतकातील कोकणी बोलीची ओळख होते. शिवकाळामध्ये गद्यलेखनाची परंपरा बखर वाङ्मयाच्या रूपातून समर्थपणे अभिव्यक्त झाली आणि मध्ययुगीन मराठी गद्याचा एक प्रभावी आविष्कार या नात्याने मराठी बखर वाङ्मयाकडे पाहता येते. आणि बखर वाङ्मयाचा उदय आता आपण बघू की 13व्या शतकाच्या शेवटी महाराष्ट्रावर मुसलमानी राजसत्तेकडून आक्रमणे झाली होती आणि या आक्रमणाचा परिपाक यादवांची राजवट संपण्यामध्ये झाला. 14व्या शतकापासून यादवांची राजवट संपुष्टात आली आणि त्यानंतर सुमारे 300 वर्ष महाराष्ट्र मुसलमानी अंमलाखाली होता. यानंतर राजे शिवछत्रपतींचा उदय झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या स्वराज्य स्थापनेमुळे महाराष्ट्रीय इतिहासात क्रांती घडली. मुसलमानी पारतंत्र्याचे तमयुग संपून महाराष्ट्रात स्वातंत्र्याचे नवे युग सुरू झाले आणि शिवाजी महाराजांच्या पराक्रमामुळे मुसलमानी सत्तेचा बिमोड होऊन मराठेशाहीची स्थापना झाली. ही मराठीशाहीची स्थापना एका बाजूने महाराष्ट्र धर्माची स्थापना करणारी ठरली तर दुसऱ्या बाजूने ती मराठी भाषेची अभिवृद्धी करणारी घटना ठरली. या काळात मराठीला राजभाषेचे वैभव प्राप्त झाले आणि स्वराज्याची स्थापना करणाऱ्या आपल्या कर्तृत्ववान महाराजांचे गुणगान करण्यासाठी कलावंतांच्या लेखणी पुढे सरसावल्या. शिवकालीन लेखणीचा एक समर्थ आविष्कार या नात्याने मराठीमध्ये बखर वाङ्मयाचा उदय झाला आणि शिवकाळापासून मराठीमध्ये बखर वाङ्मयाची परंपरा सुरू झाली. स्वदेशी राजांनी गाजवलेले पराक्रम बखर गद्य निर्मितीची ऊर्जा ठरली आणि शिवाजी महाराजांच्या काळापासून बखर वाङ्मयाची खऱ्या अर्थाने पायाभरणी झाली. मराठीशाहीच्या उत्कर्षाबरोबर बखर वाङ्मय भरभराटीला आले आणि विविध रूपातून ते प्रकट झाले. मराठीशाहीच्या भरभराटीचा कालखंड हा बखर वाङ्मयाच्या अभिवृद्धीचा कालखंड ठरला आणि पुढे मराठीशाहीच्या अस्ताबरोबर बखर वाङ्मयाचा देखील विलय झाला. आता मराठी साहित्यातील बखर पर्व म्हणजे बखरीचा अगोदरचा काळ, शिवकाळ ते पेशवेकाळ हा कालखंड इसवी सन 1680 ते 1800 असा आहे. हा मराठीशाहीचा काळ मराठीतील बखरींचा निर्मितीचा उत्कर्षाचा काळ आहे. या काळात मराठीमध्ये बखर वाङ्मयाची मोठ्या प्रमाणात निर्मिती झाली आणि वाङ्मयाची विविधांगी स्वरूपात अभिवृद्धी झाली. या बखरीमध्ये प्रतिपाद्य विषयाची मांडणी भावगर्भ आणि श्रद्धायुक्त मनोभूमिकेतून करण्यात आली आणि या बखरीमधून प्रतिपाद्य नायकाचे दर्शन तेजस्वी स्वरूपात घडवण्यात आले. बखरकारांना आपले राजे अवतारी पुरुष वाटतात. त्यांच्या पराक्रमाचा इतिहास कथन करताना त्यांना धन्यता वाटते. बखरकारांनी आपल्या राजाविषयी असलेली निष्ठा व आत्मीयता त्यांना बखर लेखनासाठी प्रेरणा देत राहिली आणि त्यामधून वैशिष्ट्यपूर्ण बखरींची निर्मिती होत गेली. स्वभाषा आणि स्वराज्याविषयी विलक्षण अभिमान यामुळं बखर गद्यातून स्वराज्याविषयीचे आत्मीयतापूर्ण दर्शन घडते आणि बखरकारांनी स्वयंप्रेरणेने स्वकीयांच्या कर्तृत्वाची प्रामाणिक नोंद आपल्या बखरीतून केली आणि आपल्या राजाविषयीची आत्मीयता व एकनिष्ठा या बखर लेखनातून सातत्याने अभिव्यक्त होत गेली. स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचा अतुलनीय पराक्रम हा बहुतांश बखरींचा व बहुतांश बखरकारांचा अतिशय आवडता विषय राहिलेला आहे. शिवाजी महाराजांचा पराक्रम, त्यांचे युद्धचातुर्य व त्यांचे वीरश्रीपूर्ण शौर्य हे बखरकारांचे सतत आवडीचे विषय होते. याबरोबरच पानिपतच्या लढाईत मराठ्यांनी दाखवलेले शौर्य, विविध युद्धप्रसंगी मराठ्यांनी दाखवलेले लोकविलक्षण शौर्य व बलिदान हे बखरकारांना भारावून सोडणारे ठरले आणि त्यामधूनच शिवकालीन व पेशवेकालीन पराक्रमाला अभिव्यक्त करणाऱ्या विविध बखरी निर्माण झाल्या आणि मराठ्यांच्या इतिहासातील निरनिराळ्या प्रसंगावर 200-250 बखरी लिहिल्या गेल्याचे राजवाडे सांगतात, विका राजवाडे. आणि या प्रकारे शिवकाळ ते पेशवेकाळ हा मराठी साहित्यसृष्टीमध्ये बखर वाङ्मयाच्या निर्मितीचा विकासाचा काळ ठरला आणि हा काळ म्हणजे खऱ्या अर्थाने मराठी साहित्य सृष्टीतील बखर पर्व होय. आता बखर वाङ्मयाची पार्श्वभूमी आपण बघूया की मराठी गद्य वाङ्मयाची पूर्वपीठिका
आणि महानुभव गद्य व बखरीचा अनुबंध या पार्श्वभूमीमध्ये हे 2 घटक आहेत. पहिला घटक आहे मराठी गद्य वाङ्मयाची पूर्वपीठिका. मराठी वाङ्मयाचा प्रारंभ काळ पद्य वाङ्मयाने समृद्ध आहे आणि त्या मानाने गद्य वाङ्मय फारच अल्प आहे. पण महत्त्वाची बाब म्हणजे ज्या 12व्या-13व्या शतकात मराठी वाङ्मय उदयाला आले त्या काळात गद्य वाङ्मय देखील उदयाला आले. महानुभव साहित्यकारांनी गद्याचे माध्यम स्वीकारून वाङ्मय निर्मिती केली. लीळाचरित्र, सूत्रपाठ, स्मृती स्थळ, दृष्टांत पाठ यासारखे महानुभव ग्रंथ गद्यात रचले गेले आहेत आणि याआधी व्यावहारिक भाषेचे गद्य लिहिले जात होते. ज्योतिष, वैद्यक इत्यादी संबंधीची चोपडी किंवा पंचतंत्र, सिंहासन बत्तीसी यासारख्या नीतिकथा, चातुर्यकथा यासारख्या साहित्य त्या काळी गद्यात लिहिले गेले. पण हे गद्यलेखन काळाच्या पोटात गडप झाले आणि काही शिलालेखातील गद्यस्वरूपी रचनाच तेवढ्या उपलब्ध आहेत. आणि इसवी सन 983च्या श्रवण बेळगोळाच्या शिलालेखात श्री चाऊंडराय करविले गंगराजे सुत्ताला करविले ही गद्य रचना पाहायस मिळते. इसवी सन 1206च्या पाटणच्या शिलालेखातील या पटणी जे केने उघटे तेहाचा अशी आऊन जो राहुला होता ग्राहकापाशी तो मठ दिनला ब्राह्मणाचे विकते यापाशी ब्रह्मोत्तर ते ब्राह्मणी दिनले ही गद्य रचना उपलब्ध आहे. परंतु ज्या रचनाकृतींनी खऱ्या अर्थाने गद्य वाङ्मय म्हणता येईल असे वाङ्मय महानुभावांच्या ग्रंथाचे रूपानेच उदयाला आले आहे. म्हणून प्राचीन काळातील गद्य वाङ्मय म्हणजे महानुभाव ग्रंथकारांनी लिहिलेले गद्यग्रंथ असा अर्थ अभ्यासकाकडून घेण्यात आला आहे. तर महानुभाव गद्य आणि बखरींचा अनुबंध. यापूर्वी तुम्ही महानुभव गद्याचा अभ्यास केला आणि मराठी गद्य वाङ्मयाचा प्रारंभच या ग्रंथाने झाला आणि महानुभावांचे ईश्वर असलेले श्री चक्रधर स्वामी यांच्या अवतार कार्याच्या लीळा म्हणजेच आठवणी या ग्रंथरूपातून सांगितल्या आहेत. आणि आदव काळामध्ये मराठी भाषेचे लौकिक आणि व्यावहारिक स्वरूप या ग्रंथात आढळते. महानुभावांचा श्री गोविंद प्रभू चरित्र हा दुसरा चरित्र ग्रंथही गद्यामधून प्रकट झालेला आहे आणि या ग्रंथाचे लेखक माहिन भट हे आहे. महानुभावांचा गोविंद प्रभू चरित्र हा दुसरा चरित्र ग्रंथ माहिन भट यांनी लिहिला आणि महानुभावातील पंचकृष्णांपैकी असलेले श्री गोविंद प्रभू यांच्या आयुष्यातील जन्मापासून तर अंतापर्यंतचे सर्व आठवणी 325 लीळांच्या रूपात या ग्रंथात आल्या आहेत. आणि तत्कालीन वऱ्हाडी भाषेचे रूप या ग्रंथातून उत्तमरित्याने हाताळते. याशिवाय स्मृतीस्थळ हाही एक गद्य ग्रंथ तत्कालीन व्यावहारिक मराठी भाषेत रचले गेलेला आहे. याशिवाय बाई देवबास यांचे पूजावसर, केशोबाच यांचे सूत्रपाठ, दृष्टांतपाठ, मूर्तिप्रकाश हे महानुभाव ग्रंथ गद्यात रचले गेलेले आहेत. आणि वरील सर्व गद्य वाङ्मय ईश्वर भक्तिपोटी निर्माण झाले. परमेश्वराचे चरित्र आठवणे, त्यांचे नामस्मरण करणे ही प्रेरणा या साहित्यामागे हे खरे असले तरी कथा वाङ्मयाची बीजे या ग्रंथात सापडतात. लीळाचरित्र, स्मृतीस्थळ या ग्रंथामध्ये काही आख्यायिका आलेल्या आहेत. लीळाचरित्रातील चिवकाऊची कथा आजही समाजात प्रचलित आहे. मानवी जीवनात रूढ असलेल्या कथांच्या मौखिक परंपरेला लिखित स्वरूपात आणण्याचे कार्य सर्वप्रथम महानुभाव ग्रंथकारांनी केले आणि याच ग्रंथात राजा कन्हरदेव याने लोणार तीर्थावर श्री चक्रधर स्वामींचे दर्शन घेतल्याची आख्यायिका स्वतंत्र कथेचे रूप घेऊन येते. स्मृतीस्थळातील श्रुती 145 ते 150 पर्यंतच्या श्रुतीमधून रामदेवराव राजाची पत्नी कामाईसा हिची सती जाण्याची कथा येते आणि तिचे रूप करून रम्य अशी आहे. आणि ही कामाईसाची कथा आणि शाहू महाराजांच्या बखरीतील सकवारबाईची सती जाण्याची कथा एकसारख्या वाटतात. यातील सामर्थ्य पाहिले म्हणजे काळाचे अंतर दूर होते आणि येथे कथा साहित्याच्या प्रवाहाची नाळ जुळलेले आढळते. बळवंतराव मेहंदळे यांची पत्नी पानिपतावर सती जाते. भाऊसाहेबांच्या बखरी त्या प्रसंगाचे वर्णन अंतःकरणाला हात घालणारे. या प्रसंगवर्णनातील कारुण्य आणि वरील दोन्ही आख्यायिकांमधील कारुण्य यात विलक्षण साम्य आढळते. बखर वाङ्मयाच्या उगमाची बीजे अशी मौखिक कथन परंपरेमध्ये दिसून येतात आणि या उगमाची नाळ महानुभाव गद्यात सापडते. तर नंतर बखर वाङ्मयाची आपण राजकीय पार्श्वभूमी, बखर वाङ्मय सामाजिक पार्श्वभूमी, बखर वाङ्मयाची धार्मिक पार्श्वभूमी आणि बखर वाङ्मयाची पार्श्वभूमी आकलन हे मुद्दे बघणार आहोत. आता बखर वाङ्मयाची राजकीय पार्श्वभूमी. महानुभाव गद्य वाङ्मयाच्या नंतर
मराठी गद्य लेखनाच्या परंपरांमध्ये काही काळ खंड पडल्याचे दिसून येते आणि पुढे शिवकालात मराठीमध्ये बखरींच्या रूपातून गद्य लेखन आकारास आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेली मराठी राजवट तत्कालीन समाज जीवनात मोठा बदल करणारी सिद्ध झाली. त्याचप्रमाणे ती भाषा व साहित्याच्या दृष्टिकोनातून विशेष महत्त्वपूर्ण ठरली. या कालखंडात निर्माण झालेल्या बखर वाङ्मयाने मराठी गद्यरचनेमध्ये नव्हे तर एकूण मराठी साहित्यात नवी भर घातली. मराठीतील बखर वाङ्मयाला समजून घेताना ज्या काळाच्या पार्श्वभूमीवर बखर वाङ्मयाची निर्मिती झाली त्या पार्श्वभूमीला संक्षिप्तपणे समजून घेणे महत्त्वाचे ठरते. या संदर्भात बखर वाङ्मयाची राजकीय पार्श्वभूमी उल्लेखनीय ठरते. महाराष्ट्रात पहिली सत्ता कोणाची यासंबंधी विद्वानात अनेक मतभेद आहेत. शालिवाहनांनी ख्रिस्तपूर्व 43 पासून 300 वर्षापर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले आणि त्यानंतर 6व्या शतकाच्या सुरुवातीला 150 वर्ष चालुक्यांची सत्ता होती. त्यानंतर सुमारे 225 वर्ष राष्ट्रकूटांनी राज्य केले. नंतर 1294 पर्यंत यादवांचे राज्य होते. पुढील काळात यादवांच्या राज्यात अंतर्गत यादवी माजली आणि त्यांच्या दुर्बलतेचा फायदा परकीयांना मिळाला. इसवी सन 1284 मध्ये अल्लाउद्दीनने यादवाची राजधानी देवगिरीवर स्वारी करून यादवांचे राज्य आपल्या ताब्यात घेतले. 200 वर्ष वैभव संपन्न असणारे विजयनगरचे साम्राज्य बहामनी सुलतानांनी इसवी सन 1565च्या तालीकोटच्या लढाईत नष्ट केले. 14व्या शतकापासून सुमारे 300 वर्ष महाराष्ट्र मुसलमानी अंमलाखाली होता. या काळाला महाराष्ट्रातील तमयुग म्हणून ओळखले जाते आणि या काळात महाराष्ट्राच्या परकीयाच्या वर्चस्वाखाली आला आणि महाराष्ट्रीयांचा धर्म, त्यांची संस्कृती, त्यांची भाषा यावर भीषण संकट आले. या कालखंडात मराठी माणसातील तेज हरवले आणि त्यांच्यात कमालीची निराशा झाली. समाजाचे सर्व वर्ग आपली कर्तव्य विसरून गेले आणि अशा थंड गोळा झालेल्या निस्तेज महाराष्ट्राला संतांनी जागे केले. त्यांना धर्माच्या दृष्टीतून कर्तव्य दक्ष केले आणि मराठी माणसास स्वदेश, स्वधर्म, स्वाभिमान याविषयी आपुलकीच्या भावना उत्पन्न करण्याचे काम मराठी संतांनी केले आणि त्यातून महाराष्ट्र धर्माचे रक्षण करण्याची जाणीव सर्व जाती धर्माच्या लोकात उत्पन्न झाली. आणि यानंतरच्या कालखंडात शिवाजी महाराजांचा उदय होऊन महाराष्ट्रात स्वराज्य स्थापन झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय होण्यासाठी एक प्रकारची पार्श्वभूमी तयार करण्याची कामगिरी संत मंडळींकडून केली गेली आणि शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वातून मध्ययुगीन महाराष्ट्राच्या इतिहासाला व संस्कृतीला एक नवे वळण मिळाले आणि या काळात बखर वाङ्मयाला देखील नवी दिशा मिळून बखर वाङ्मयाची निर्मिती झाली. आता बखर वाङ्मयाची सामाजिक पार्श्वभूमी बघू की बखर वाङ्मयाच्या निर्मितीचा कालखंड ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा कालखंड आहे. असे असले तरी हा कालखंड महाराष्ट्राचा भारताचा मध्ययुगीन कालखंड आहे. या कालखंडातील समाजजीवन मध्ययुगीन मानसिकतेचे समाज जीवन होते. यादव काळ, बहामनी काळ, शिवकाळ, पेशवे काळ या मध्ययुगीन काळातील विविध टप्प्यांमध्ये सामाजिक एकतेचे तत्त्व पाहायला मिळत नाही तर विलकतेचे तत्त्व पाहायला मिळते. यादवांचे राज्य लयाला गेल्यानंतर महाराष्ट्रीय सामाजिक जीवन अधिकाधिक अधपतित होत गेले आणि या काळातील सामाजिक जीवन राज्यसंस्था, वतनसंस्था, जातीसंस्था या त्रयींमध्ये विभागले गेले. या काळात जातीभेद होता. जातीजातींमध्ये विषमता होती. समाजातील सर्व प्रकारचे व्यवहार हे जातीपातीनुसार होत होते. कनिष्ठ जातीतील समाज समूह तसेच स्त्रीवर्ग कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य या कालखंडात नव्हते. या काळातील सामाजिक व्यवहार हे धर्मशास्त्राच्या धर्मतत्वाच्या आधारित होत असत. तत्कालीन सामाजिक चालीरीती, सामाजिक प्रथा परंपरा, सामाजिक विधी निषेध, सामाजिक वर्तन व्यवहार हे प्रचलित धर्मतत्वावर आधारलेले होते. त्यामुळे त्या काळातील समाजजीवन विविध प्रकारच्या जातीपातीमध्ये विभागले गेलेले होते. यादव काळात महाराष्ट्रीय समाजामध्ये काही प्रमाणात स्वास्थ्य आणि सुरक्षितता होती तरी पुढील कालखंडात सामाजिक व आर्थिक विघटनाची प्रक्रिया उत्तरोत्तर वाढत गेल्याचे पाहायला मिळते. या काळात एकत्रित कुटुंब पद्धती विघटित होत गेले आणि विवाहाच्या संदर्भात अनुलोम विवाहांना मान्यता होती. वेश्याव्यवसाय देखील प्रचलित होता. विवाह हे बहुतांशपणे बालविवाहाच्या स्वरूपातील होते. बहुपत्नीत्वाच्या चालीबरोबरच वैधव्याचे प्रश्न देखील या कालखंडात बिकट स्वरूपाचे होते. सतीची पद्धती रूढ होती आणि त्यामुळे वैधव्यात स्त्रियांना गुलामीचे जीवन जगण्याची पद्धती देखील समाज मान्य होती. शेतीवर पोसला गेलेला शेतकरी वर्ग हलकाचे सामाजिक जीवन जगत होता आणि स्वाभाविकपणे वरिष्ठ वर्गाकडे सामाजिक श्रेष्ठत्व होते व शेतकरी वर्ग, दलित वर्ग, स्त्रीवर्ग सामाजिक दृष्टीने परवश्यतेचे जीवन जगत होते. मध्ययुगीन कालखंडातील सामाजिक जीवन असे परंपराग्रस्त, रूढीग्रस्त आणि विषमताग्रस्त स्वरूपाचे होते. आता बखर वाङ्मयाची धार्मिक पार्श्वभूमी.
महाराष्ट्राचा मध्ययुगीन कालखंड फार मोठ्या धार्मिक प्रभावाचा कालखंड राहिलेला आहे. मध्ययुगीन काळातील महाराष्ट्रीय भारतीय समाज हा धर्मनिष्ठ धर्मकेंद्री मानसिकतेचा समाज होता आणि या काळात समाज जीवनामध्ये विविध प्रकारचे धर्मपंथ अस्तित्वात होते. या धर्मपंथांच्या देवदेवतांचा समाजमानावर विलक्षण पगडा होता. विविध देवदेवतांची पूजा अर्चा करणे, त्यांना प्रसन्न करण्यासाठी विविध प्रकारच्या व्रत वैकल्यांचे पालन करणे, विविध धार्मिक विधी निषेध यथासांग पार पाडणे, धार्मिक रूढी परंपरा प्राणपणाने जपणे यामध्ये समाज पूर्णपणे गुरफटला होता. आणि धार्मिक व परमार्थिक जीवननिष्ठा या काळाचा स्थायी भाव होता आणि त्यामधून समाजाची सर्व प्रकारची क्रियाकर्मे पार पाडली जात होती. यज्ञ याग करणे, नवस सायास करणे, भजन पूजन करणे, वेदांगी देवदेवतांची सर्व प्रकारे आराधना करणे, त्या सर्वांमध्ये आपले जीवन साफल्य मानणे ही त्या काळातील युग प्रवृत्तीतील मध्ययुगीन काळात समाज जीवनामध्ये व्रत वैकल्यांचा भडीमार कसा वाढला गेला याचे प्रातिनिधिक दर्शन हेमाड पंडितांच्या चतुर्वर्ग चिंतामणी या ग्रंथातून पाहायला मिळते. यादव काळातील चतुर्वर्ग चिंतामणी ग्रंथातून प्रकट होणारी धर्मग्रस्त मानसिकता पुढे शिवकाळापर्यंत सतत कायम राहिल्याचे पाहायला मिळते आणि समाजामध्ये विविध प्रकारचे श्रद्धा अंधश्रद्धा पाहावयास मिळत होत्या. भूते खेते, जारण मारणादी मंत्र तंत्र जादूटोणा यासारख्या बाबी त्या काळात चांगल्या प्रकारे प्रतिष्ठित होत्या. पाप पुण्य स्वर्ग नरक यासारख्या कल्पनांचा तत्कालीन समाज जीवनावर प्रचंड पगडा होता. यामधून समाजामध्ये सामाजिक धार्मिक विषमतेची बजबुजपुरी निर्माण झाली. प्राचीन वैदिक धर्ममूल्यांना या काळात प्रमाण मानण्यात आले होते आणि या धर्ममूल्यांच्या आधारे समाजात विविध प्रकारची विषमता जातीयता प्रतिष्ठापित झाली होती आणि धर्मग्रंथांना या पुराण ग्रंथांना ईश्वर रूप प्राप्त झाले होते. ब्राह्मण वर्गाला इहलोकीचे देवत्व प्राप्त झाले होते आणि कर्मविपाकाच्या सिद्धांताला समाज मान्य मिळाले होते. त्यामुळे कर्मकांड, ईश्वर पूजा, स्वर्ग नरक या समाजामध्ये अवडंबर मानले होते. शिवकाळामध्ये समाजजीवन किती धर्मग्रस्त झाले होते आणि धार्मिक क्षेत्रात भोंदू धर्म मार्तंडाची दांभिकता किती वाढीस लागली होती याचे भेदक दर्शन संत तुकारामांच्या अभंग रचनेतून पाहावयास मिळते. यादव काळात महाराष्ट्रीय संत मंडळीने आध्यात्मिक लोकशाही निर्माण करण्याचा प्रयत्न केला असला तरी येथे धार्मिक लोकशाही रुजू शकली नाही. शिवकाळामध्ये संत तुकारामांनी समाजात धार्मिक विशुद्ध करण्याची प्रक्रिया राबवली आणि धार्मिक कर्मकांडावर फार मोठे प्रयोग केले. याच काळात आचारधर्म विचारधर्म विशुद्ध करण्यासाठी संत रामदास यांनी महाराष्ट्र धर्माच्या स्थापनेचे प्रयत्न केले आणि या धर्माला त्या काळात ब्राह्मणी धर्माचेच रूप मिळाले. पुढच्या पेशवाईच्या काळात तर ते रूप अधिकत्व प्रतिष्ठित झाले. मध्ययुगीन काळातील परंपराग्रस्त, जातीभेदग्रस्त, विषमताग्रस्त, कर्मकांडग्रस्त धार्मिक परिस्थिती त्या काळातील सर्व प्रकारच्या सामाजिक व्यवहाराचे केंद्रस्थानी आहे. त्या काळातील साहित्य संस्कृतीच्या संदर्भात देखील ती केंद्रस्थानी आहे आणि या पार्श्वभूमीवर मध्ययुगीन साहित्याची निर्मिती व जडणघडण होताना दिसते आणि मराठी बखर वाङ्मयाची निर्मिती व जडणघडण समजून घेण्याच्या दृष्टीने तत्कालीन राजकीय सामाजिक धार्मिक परिस्थिती लक्षात घेणे आवश्यक ठरते आणि मराठी बखर वाङ्मयाची राजकीय सामाजिक धार्मिक पूर्वपीठिका त्या काळातील साहित्याचे अंतरंग व स्वरूप स्पष्ट करण्यासाठी पुरेशी आहे. आता बखर वाङ्मयाची पार्श्वभूमी आकलन आपण बघू. शेवटचा पॉईंट ह्या घटकातील मराठीतील बखर वाङ्मयाचा अभ्यास करताना वाङ्मयाची पार्श्वभूमी आपण समजून घेतली. शिवकाळाच्या आगेमागे मराठीत निर्माण झालेले बखर वाङ्मय हे मध्ययुगीन मराठी गद्य लेखनाचे प्रातिनिधिक लेखनरूप आहे. प्राचीन मध्ययुगीन काळात अत्यल्प स्वरूपात पाहायला मिळणाऱ्या गद्य वाङ्मयाच्या परंपरेला बखर लेखनाचे नवे बळ प्राप्त करून दिले गेले आणि ज्या काळात बखर वाङ्मय निर्माण झाले त्या काळातील समाजीवन पारंपरिक मार्गाने पुढे जाणारे होते. महाराष्ट्राचा मध्ययुगीन कालखंड हा प्रदीर्घ स्वरूपाचा कालखंड आहे. प्राचीन काळात समाजात अस्तित्वात धर्मश्रद्धेचे धर्मनिष्ठेचे सूत्र या मध्ययुगीन काळात देखील अव्याहतपणे सातत्यपूर्णतेने पुढे येते. धर्मश्रद्धा, धर्मनिष्ठा आणि धर्मशरणता यांच्या दृष्टीतून भारताचा प्राचीन व मध्ययुगीन इतिहास एकजिन्सी स्वरूपाचा आहे. या एकजिन्सी धर्मतत्वाचे प्रत्यंतर या काळात विविध प्रकारच्या सामाजिक व्यवहारामधून प्रत्ययास येते आणि या काळातील सामाजिक परंपरागत धर्मकल्पनातून आकारास आल्याचे दिसते. धर्माने मान्य केलेल्या तत्वांचा पुरस्कार, आविष्कार आणि अंगीकार तत्कालीन सर्व प्रकारच्या व्यवहारामधून पाहावयास मिळतो. मध्ययुगीन कालखंडातील राजकीय व्यवहार, सामाजिक व्यवहार, धार्मिक व्यवहार यांची धर्मनिष्ठतेच्या संबंधातील एकसूत्रता त्या काळामधील धर्मनिष्ठ विषम तत्वावर प्रकाश टाकणारी आहे. मध्ययुगीन काळाचे सामाजिक स्वरूप हे धर्मसत्ताक सरंजामी व मध्ययुगीन मानसिकतेचे राहिलेले आणि या काळातील संस्कृतीरूप वर्णभेद, वर्गभेद, जातीभेद, लिंगभेद यावर आधारित असल्याचे पाहावयास मिळते. या काळातील राजसत्ता व सरंजामी व धर्मकेंद्री होत्या
आणि मध्ययुगीन काळातील साहित्य धर्मनिष्ठेतून अध्यात्मनिष्ठेतून अवकारास आलेले व विकसित झालेले साहित्य आहे. ह्या घटकाचा सारांश बखर वाङ्मय हा मध्ययुगीन मराठी वाङ्मयातील एक महत्त्वाचा वाङ्मय प्रकार आहे. आणि मराठी वाङ्मय हे प्रामुख्याने पद्याच्या रूपात फार मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याचे दिसून येते. पद्य वाङ्मयाच्या निर्मितीमागे मुख्यत्वे ईश्वरभक्तीची व अध्यात्माची जाणीव होती. मध्ययुगीन काळातील संत कवींनी तसेच पंत कवींनी आपल्या श्रद्धा आणि भावना काव्याच्या रूपाने अभिव्यक्त केल्याने याचे प्रत्यंतर बखर वाङ्मयातून येते. आणि बखरकारांनी त्यांनी आदर्शवत असलेल्या व श्रद्धास्थानी असलेल्या राजांचे कार्य कर्तृत्व आपल्या बखर वाङ्मयातून एकनिष्ठेने अभिव्यक्त केले. मध्ययुगीन मराठी गद्य लेखनाचे एक मौलिक लेखनरूप या दृष्टीतून मराठी बखर वाङ्मय उल्लेखनीय स्वरूपाचे ठरते. मराठी बखर वाङ्मयाचा अभ्यास करताना या बखर वाङ्मयाच्या पार्श्वभूमीचे आकलन करणे आवश्यक ठरते. मराठी बखर वाङ्मयाची राजकीय पार्श्वभूमी, सामाजिक तसे धार्मिक पार्श्वभूमी ही बखर वाङ्मयाच्या निर्मितीकरता व वाङ्मयाच्या जडणघडणीकरता मूलाधार ठरले आहे. आणि मध्ययुगीन कालखंडाच्या जीवनदृष्टीचे, विचारदृष्टीचे प्रत्यंतर तत्कालीन अन्य वाङ्मयातून ज्या प्रकारे येते त्याच प्रकारे ते वाङ्मयातून देखील येते. आणि बखर वाङ्मयाच्या अभ्यासाकरता या वाङ्मयाच्या पार्श्वभूमीचे आकलन उपकारक ठरते. आता की साधारणतः बखर वाङ्मय हे या मध्ययुगीन काळात उदयाला आलेला एक महत्त्वाचा वाङ्मय प्रवाह होय. आणि आशय आणि अभिव्यक्तीच्या दृष्टीने हा वाङ्मय प्रकार वैशिष्ट्यपूर्ण राहिलेला आहे. आणि या वाङ्मय प्रवाहाने मराठी गद्य वाङ्मयाच्या सृष्टीत स्वतःचे पृथक्त्म स्थान निर्माण केलेले आहे. मराठीतील बखर पर्व काळ म्हणजे शिवकाळ ते पेशवेकाळ हा कालखंड इसवी सन 1680 ते 1800 असा आहे. हा मराठीशाहीचा काळ, मराठीतील बखरींच्या निर्मितीचा आणि उत्कर्षाचा काळ आहे. या काळात मराठी बखर वाङ्मयाची मोठ्या प्रमाणात निर्मिती झाली. तसेच गद्य वाङ्मयाची पूर्वपीठिका मराठी वाङ्मयाचा प्रारंभ काळ पद्य वाङ्मयाने समृद्ध आहे. त्या मानाने गद्य वाङ्मय फारच अल्प आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे ज्या 12व्या-13व्या शतकात मराठी वाङ्मय उदयाला आले त्याच काळात गद्य वाङ्मय देखील उदयाला आले. आणि महानुभाव साहित्यकारांनी गद्याचे माध्यम स्वीकारून वाङ्मय निर्मिती केली. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज.